हॅलो आणि गुड मॉर्निंग. कोकणामध्येच काय सगळीकडेच पाऊस नुसता धुमाकूळ घालत होता. हा एकादशीचा दिवस आहे, ज्या दिवशी सकाळपासूनच भरपूर पाऊस पडत होता. सकाळी नाश्त्यासाठी हे कंदमूळ खायचं आम्ही ठरवलं, ज्याचं एक्झॅक्ट नाव काय आहे हे माझ्याही लक्षात नाही आहे, पण हे टेस्टला खूप जास्त छान लागतं. तुमच्यापैकी कोणालाही याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. एकादशी असल्यामुळे मम्मीने मस्त चपाती भाजी आणि त्याच्यासोबत मुगाचं मणगणं बनवलं होतं. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून पोटभर जेवण करून घेतलं आणि संध्याकाळी आम्हा तिघांसाठी म्हणजेच पप्पा, मम्मी आणि माझ्यासाठी चहा ठेवला. दुसऱ्या दिवशी होतं तुळशीचं लग्न आणि त्याचीच तयारी पप्पांनी सकाळीपासूनच सुरुवात केली होती. आणि विशेष म्हणजे ह्या दिवशी पाऊस पण पडला नाही, ऊन पण छान पडलं होतं, त्यामुळे मम्माने अंगण पण सारवून घेतलं. आणि मी मात्र काही या गोष्टींमध्ये विशेष हातभार लावत नव्हते. तेवढीच थोडी मदत म्हणून छोटी छोटी कामं इथे मी करत बसले होते. बघता बघता संध्याकाळ होत आली होती आणि मग पटकन मी रांगोळी काढून घेतली, जी फारच छान दिसत होती, कारण ती अंगणावरती मातीवरती काढलेली रांगोळी होती. तुळशीच्या लग्नासाठी लागणारी सगळी तयारी आम्ही इथे केली होती आणि तुळशी पण पूर्णपणे रेडी झाली होती लग्नासाठी. आमच्या गावामध्ये प्रत्येक तुळशीचं लग्न म्हणजे प्रत्येक घराच्या तुळशीचं लग्न हे सगळे गावकरी मिळून लावतात आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी हीच प्रथा आहे आणि त्याच प्रथेप्रमाणे आमच्या तुळशीचं लग्न पण लावून झालं होतं. सगळं आवरून मग आम्ही वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप बघत बसलो होतो, ज्याच्यामध्ये इंडियाने बाजी मारली. सो आजच्या व्हिडिओवरती एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.